आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी मस्त वाटतं. ते तुला ना याच्यावर एक घासण्याचा आवाज येईल बघा, क्रिस्पीनेसचा. तुम्हाला येईल की नाही दाखवू शकतो की नाही कळत नाही, पण मस्त ते क्रिस्पी झालं बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट. आता मी संपवतो पुन्हा. हाय फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दिलीप टंकी. आज आपण कुठे नाही, आपल्या घरीच आहोत आणि आज आपली मम्मी बनवणार आहे कॉर्न चीज बॉल्स. तर चला मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो आणि कसे बनतात ते पण दाखवतो आणि तुम्ही पण घरी बनवू शकता ते बघून. तर चला आपण आपल्या कॉर्न चीज बॉलची रेसिपी चालू करूया. हे बघा, आधी घेतलं आपण 2 कॉर्न आणि ते आता साफ करतो. बॉईल केलेले आहेत आधीच पूर्ण 2 मोठे कॉर्न. मम्मी आता साफ करते बघा. हे बघा मम्मी साफ करते, म्हणजे कॉर्न काढते त्यातलं आतमधलं हे करून. तुम्ही एक एक करून पण काढू शकता. आता मम्मी फटाफट मध्ये ते सुरीने कापून काढते. बघा, तुम्हाला पाहिजे तर एक एक करून तुम्ही काढा. कॉर्न साफ करून झालं ऑलमोस्ट. आता आता पुढे काय टाकणार आहेस? आता बटाटे टाकणार आहे. बटाटे किती घेतले? 1 किलो. किती आहेत टोटल? हे बघा, अशा साईजचे 1 2 3 4 5 6 7 8 9 बटाटे. 1 किलो असतील ना? 1 किलो बटाटे आहेत. 1 किलो. आता साफ करून, हे पण बॉईल केलेले बटाटे आहेत. 2 कॉर्न. तुम्ही कॉर्नची क्वांटिटी बघा आणि हे 1 किलो बटाटे आहेत. जे एक एक करून साफ करून टाकायचे. बॉईल केलेले बटाटे आहेत हे पण. आम्ही ऑलरेडी पहिलाच बॉईल करून घेतला. आणि हे बघा, आम्ही नवीन गॅस घेतले यूट्यूबच्या चॅनलसाठी. माझ्या बहिणीने घेतल्या, ती बाहेर गेली आहे. व्हिडिओमध्ये नाही यायचं आहे तिला. बाहेर गेली ती. मम्मी हसते माझी. आता एक एक साफ करून सर्व याच्यात टाकणार त्या परातीत. आणि हे उंबरले बटाटे जेव्हा आपण बाहेर काढतो उखडलेले, त्यात मम्मी काय बोलते, पाणी टाकून साफ करायचे नाही. म्हणजे पाण्यात, थंड पाण्यात टाकून नंतर ते साफ करायचे नाही. नंतर तुमचे चीज कॉर्न बॉल्स ते नंतर बनणार, ते फुटणार. तर त्याच्यात जसे उखडले तसे असे चाळणीत काढून घ्या आणि असेच गरम गरम सोलायला ट्राय करा. नाही तर थोडे तुम्ही थंड करू शकता. थंड करू शकतात ना ते? हां, थंड करू शकतात. पाण्यात फक्त टाकायचे नाही, थंड करायला. चालू आहे प्रोसेस आता. हे बघा, आपले बटाटे साफ करून सोलून सर्व झालेले आहेत. टोटल 3 एवढे बटाटे होते. मी आधी मोजून दाखवलेले की ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बटाटे. 10 बटाटे, 1 किलो बटाटे. आता हे सर्व मॅश करायचे कॉर्न सोबतच ना. आता एक एक करून सर्व आपण मॅश करणार. माझी मम्मी लाजते आहे सर्व बोलायला. तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा, मग ती हळूहळू बोलेल. आणि कमेंट पण टाका, मग मी तिला वाचून सांगेन की असे असे कमेंट करताय, मग ती बोलेल हळूहळू. कारण का आपले कुकिंग ब्लॉग पण येत राहणार. हे बघा, आता मिक्स करून घ्यायचं असं. एवढं करून झालेलं आहे. आता आहे मिठाची बारी. मीठ टाकलंय स्वादानुसार. तर हे किती चमचे असेल, स्वादानुसार तुम्ही मीठ टाका. आणि हा घेतोय आपण, काय हा
ऑरिगॅनो. ऑरिगॅनो पण हा पूर्ण टाकणार आहे आपण? नाही, अर्धा. म्हणजे किती टाकले? 1 चम्मच. 1 चम्मच. 1 चम्मच पेक्षा जास्त वाटतं पण. एक मोठा चम्मच आहे बघा. तू चमच्यात टाकूनच टाकायला पाहिजे होतं, म्हणजे समजेल लोकांना. आणि हा आहे चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स आहेत 1.5 चम्मच चिली फ्लेक्स टाकलाय. आम्ही करतोय आता हे चिली फ्लेक्स आणि कुठचे वापरू शकता तुम्ही, आणि जे तुम्हाला अवेलेबल असतील चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, डॉमिनोजचे पण वापरू शकता, जे भेटतात ना एक्स्ट्रा पिझ्झावर ते. आणि चीज ब्लॉक आता खोलतोय. चीज पण कुठचाही ब्रँडचं वापरू शकता. या ब्रँड तुम्ही पाठी बघून तो सेम आणू नका, असं काही नाही आहे. आता चीज आपण अर्धाच टाकणार आहे त्याचा, तर मम्मी अर्धा कापते. म्हणजे हा आहे 200 ग्रामचा चीज क्यूबचा हे आहे, तर 100 ग्राम टाकायचं. अर्धाच टाकायचं ना आपल्याला, तर 100 ग्राम टाकायचं. बाकी तुम्हाला जास्त चीज करायचं असेल तर जास्त टाकू शकतात. हा, ज्यांना जास्त चीज क्वांटिटी जास्त असली तर असं नाही तर फुटेल. हा, फुटायचं ह्याचं ऍक्च्युली ना, फुटतात ते, म्हणून तेवढाच क्वांटिटी तुम्ही पण टाका. आता आम्ही एवढ्या क्वांटिटीसाठी एवढं टाकतो. जर कोण कमी बनवायचं असेल तो कमीही बनवू शकतो, पण मला वाटतं ह्याच्यात किती बनतील आपले माहिती नाही. छोटे छोटे तर जास्तच बनतील. चीज किसून टाकायचं आहे बघा. 100 ग्राम चीज टाका. 100 ग्राम चीज किसून असं टाका. एकच अशी मोठी परात घ्या तुम्ही पण, किंवा तुम्हाला काय दुसरा वाटत असेल तर ते घ्या, आणि 100 ग्राम पूर्ण चीज किसून टाका. आणि बस बस. हा बघा, वेस्ट नका करू. असा चीज असेल तो पण टाका काढून. मम्मी बनवते आणि आता हे मिक्स कर. आपला रेडी झालाय बॅटर चीज बॉल्सचं. आता ह्याच्यात टाकून ते फ्राय करायचं. हे काय मम्मी? हे आहे कॉर्नफ्लॉर. त्याच्यात पाणी टाका. किती आहे पण तो? 2 चमचे. 2 चमचेच आहे बरोबर. मोठे की छोटे? छोटे. 2 चमचे टाका कॉर्नफ्लॉर आणि तो असा मिळवून घ्या. पाणी पाणी करायचं ना त्याचं, पाणी पाणी करायचं. पाणी कॉर्नफ्लॉरचा पाणी पण लावणार आहे. आणि तिकडे आहे आपला ब्रेड क्रम. आता हे बॉल्स बनवून घ्या. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे साईज प्रमाणे बनवू शकता. आता मम्मी बनवते एक एक करून. हा एक बनवला आम्ही. एवढी साईज ठेवतो. दाखव मम्मी साईज. लाडू बनवणारे जे एक्सपर्ट असतील ते बरोबर बनवणार. ज्यांना लाडू येतात त्यांना लाडूची साईज सगळे होते. एक एक करून सर्व असे गोल गोल करून घेतोय आम्ही. आणि तिकडे आपला तोपर्यंत तेल गरम होतं. आता आपण तेल गरम करायला ठेवलंय. आता आपला तेल गरम झालंय आणि एवढे बॉल्स झाले हे बघा. आतासाठी आम्ही एवढेच बनवणार आहे. आणि हे उद्या आम्हाला नाश्त्याला आहे ना, हे बाकीचा उद्या नाश्त्याला हे बाकीचं ठेवणार.
आणि आत्ता एवढं आहे बघा. पहिला कॉर्न मध्ये डिप केला, नंतर ब्रेड क्रम मध्ये. पहिला कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यात डिप करायचं, नंतर ब्रेड क्रम पूर्ण बरोबर लावून घ्यायचं पाण्याच्या ग्लास साईडला बघा. हे बघा, तुम्हाला रव्याचे लाडू वाटत असेल आणि कॉर्न चीज बॉल्स आहेत. असं एक एक करून सर्व करून घ्यायचे. आता मम्मी तेलात सोडते. एक गेला, दोन गेले आणि हा तिसरा, कारण आता तेल गरम झालेला तेलात. आता हे बघा, परत तुम्हाला दाखवतो. एक केला, त्याला बरोबर कॉर्नफ्लॉवर लावला, त्याच्यात टाकला ब्रेड क्रम मध्ये. दुसरा पण सेम प्रोसिजर सर्व तसंच करून घ्यायचं. आणि तोपर्यंत मम्मी बघा मल्टीटास्किंग करते ती. तुम्हाला नाही जमत असेल तर आधी हे सर्व करून घ्या आणि नंतर लास्टला तळा. मम्मी खूप पहिल्यापासून हे बनवते आणि हे भारी लागतात खूप. तुम्ही आधी सर्व हे प्रोसेस करा आणि नंतर तेल गरम करून सोडा तेलात. असे आपलं तळणं चालू आहे, होत आहे, फ्राय होत आहे. 3च टाकले. तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. सुरुवातीला 3च, नाही तर 2, नाही तर 3. सुरुवातीला 3 किंवा 2च मम्मी बोलते. नंतर फुटले ना तर वांदे होतील, म्हणून 2-3च टाका तुम्ही सुरुवातीला. नाही तर तुम्हाला अंदाज नाही येणार, मग सर्व वेस्ट होतील. म्हणून ना मम्मीने तर 3च, एवढा एक्सपिरियन्स असेल, 3च टाकल्या. आता थोडे हलवतं, त्यांना चिपकायला नको ना म्हणून. कधी काढायचे? गोल्डन ब्राऊन पर्यंत ते काढायचे. झाले? हे झालेले आहेत. हे बघा, एवढा असं कलर येईपर्यंत हे असे काढून ठेवायचे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. बटाटा वडा नाही वाटत आहे ना? तुम्हाला वाटत असेल थोडा, पण बटाटा वडा नाही आहे यार. आता हा दुसरा लॉट जातो. आता तुम्ही किती टाकू शकता? मम्मीने टाकला 4. हे बघा, आता आपले 4 फ्राय करतो. 4 केलेले आहेत आतमध्ये, चालू आहे. थोडे हलवून घ्या, एकमेकांना चिपकायला नाही पाहिजे ते ना, एकमेकांना थोडंसं हलवून घ्यायचं मध्ये मध्ये. आणि गोल्डन ब्राऊन झाले की काढायचे. हे गोल्डन ब्राऊन झालं म्हणून आपण काढून घेतो. तुम्हाला क्रिस्पी तिथे जर आवाज नाही दिसेल. प्लेटमध्ये काढून घेतलं. हे बघा, हा कलर यायला पाहिजे, गोल्डन ब्राऊन. आणि हे आपले चीजबॉल रेडी झाले. आता तुम्हाला जशी प्लेटिंग करायची तशी करा आणि मी तुम्हाला दाखवतो किती क्रिस्पी तुम्हाला कळेल कसं आहेत ते. आणि ही आमची उद्याची तयारी पण आत्ताच चालू केली म्हणजे फोडून दाखवते म्हणजे एकदम कशी क्रिस्प. आवाज तुम्हाला आता येईल की नाही माहिती नाही, बघा तुम्हाला कळेल. हे बघा आतमधून कशा. आता तुम्हाला प्लेटिंग करायचं तशी प्लेटिंग करू शकतो. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो.
आता आपण तेच खातोय. पहिला व्हिडिओ फेल झाला. माझ्या बहिणीने अर्धा चेहरा काढला, तिला सवय नाही म्हणून. खाऊया. मला बघा परत फोडून दाखवतो. हा बघा कसा दिसतो, एकदम चीजी. मला असं कळेल. पहिला पण मम्मीने पण दाखवलेलं. आता एका हाताने ना मला जमत नाही बघा. ते आतून असं आहे, आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी. मस्त वाटतं. ते तुला म्हणा याच्यावर एक घासानाचा आवाज येईल बघा, क्रिस्पीनेसचा. तुम्हाला येईल की नाही दाखवू शकतो की नाही कळत नाही, पण मस्त ते क्रिस्पी झालं बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट. आता मी संपवतो पुन्हा. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मम्मी बघ आणि सर्वांना शेअर पण करा. आणि माझी मम्मी असं नवीन नवीन काही बनवत राहील, मी तुमच्याकडे ते दाखवत राहील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.